जोशी संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा किम किम हा पाठ। किम म्हणजे काय, किम या शब्दाचा अर्थ होतो काय। तर यामध्ये आपल्याला द्वितीय विभक्तीची ओळख करून दिलेली आहे। आपण ज्या वेळेला क्रियापदाला प्रश्न विचारतो किम, त्यावेळेला जे उत्तर मिळतं आपल्याला जसं की बालकः लड्डुकं खादती, बालकः किम खादती। तर किम हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला लड्डुकम हे उत्तर मिळतं आणि म्हणून त्यावेळेला ते त्या क्रियापदाचं किंवा त्या वाक्यामधलं ते कर्म असतं आणि म्हणून आपण द्वितीय विभक्तीची ओळख या पाठामधनं करून घेणार आहोत। तर बघा इथं काय दिलेलं आहे, काही वाक्य दिलेली आहेत। चित्रम दृष्ट्वा प्रश्नान पठत, चित्र बघायचे आहे आणि प्रश्न वाचायचे आहेत आणि त्याचं जे उत्तर मिळतं आहे ते आपल्याला द्वितीय विभक्तीमध्ये मिळतं आहे। तर द्वितीय विभक्तीचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। बालकः किम पठती, बालक काय वाचतो, बालकः पुस्तकं पठती, पुस्तक वाचतो। वृद्धः किम धरती, वृद्धः छत्रम धरती, छत्रम पुस्तकम। हे कोणत्या विभक्तीमध्ये आहेत शब्द, तर हे सगळे आहेत द्वितीय विभक्तीमध्ये। त्यानंतर शुनकः किम खादती, शुनकः रोटिकां खादति, बालिका किं क्षिपति, बालिका कंदुकं क्षिपति, महिला किं नयति, महिला द्रोणीं नयति, द्रोणीं द्वितीय विभक्तीमध्ये आहे। रोटिकाम कंदुकाम हे सगळे शब्द द्वितीय विभक्तीमध्ये आहे, म्हणजे हे सगळे काय आहेत, वाक्यामधले कर्म आहेत। त्यानंतर बघा वृद्धा किं पश्यति, वृद्धा बालिकां पश्यति। तर हा जो पाठ आहे हा आपल्या इथे संपलेला आहे। यामध्ये फक्त काही वाक्यांद्वारे आपल्याला द्वितीय विभक्तीची ओळख करून दिलेली होती। बघा पहिला प्रश्न काय आहे, आपला भाषाभ्यास जो आहे, किम शब्दस्य स्थाने उत्तरम योजयत वाक्यम पुनः वदत। पहिलं वाक्य दिलं आहे मर्कटः किम खादति, मर्कटः कदलीफलं खादति। त्यानंतर दुसरं आहे गजः किम क्षिपति, गजः जलम क्षिपति। त्यानंतर शुकः किम खादति, शुकः मरीचिकां खादति। बालकः किम स्वीकरोति, बालकः लड्डुकं स्वीकरोति। छात्रा किम वदति, छात्रा श्लोकं वदति। त्यानंतर पुरुषः किम पश्यति, पुरुषः नदीं पश्यति। त्यानंतर क्रीडा दिलेली आहे बघा, अभिनय क्रीडा। शिक्षकः छात्राय वाक्यं कथयति, विद्यार्थ्यांना शिक्षक वाक्य सांगणार। छात्रः वाक्यस्य अभिनयं करोति, तस्य मित्राणि वाक्यं अभिजानन्ति। तर शिक्षकांनी काय करायचं, विद्यार्थ्यांना वाक्य सांगायचं। एका विद्यार्थ्याला वाक्य सांगायचं शांततेने हळूच त्याच्या कानामध्ये, आणि तो अभिनय करणार सगळ्या मुलांच्या समोर, आणि मग त्याच्या मित्रांनी ते ओळखायचं की ते काय आहे म्हणून। त्यानंतर बालकः कुत्र गच्छति, पुढचा प्रश्न आहे बघा। तर इथे वाक्य ऑलरेडी 2 दिलेली आहेत, पुढची वाक्य आपण तयार करूयात। बालकः विद्यालयं गच्छति, त्यानंतर बालकः वित्तकोशं गच्छति, बालकः गृहं गच्छति, बालकः उद्यानं गच्छति, बालकः पंचवटीं गच्छति, बालकः पाठशालां गच्छति, बालकः वाटिकां गच्छति। त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे वाक्यानि कुरुत। तर इथे तुम्हाला कर्ता आणि कर्म दिलेले आहे आणि गच्छति हे क्रियापद। तर आपल्याला वाक्य तयार करायचे आहे बघा। रामः सरयू नदीं गच्छति, विठ्ठलः चंद्रभागां गच्छति, छात्रः विद्यालयं गच्छति, माता पाकगृहं गच्छति, वृद्धा देवालयं गच्छति। तर आपला भाषाभ्यास पण इथे संपलेला आहे। आपण किम किम या पाठामध्ये द्वितीय विभक्तीचा अभ्यास केला। त्यानंतर आपल्याला एखाद्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळेला आपण किम या प्रश्नार्थक सर्वनामाचा प्रयोग करतो। किम गच्छसी, किम करोशी, त्यानंतर किम खादसी, किम खादती, अशा प्रकारे तर प्रश्न आपण विचारतो। तरी हा जो पाठ आहे हा आपला इथे संपलेला आहे। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।